घसपटीकडे जाणार आहे त्यासाठी पर्यायी मार्ग हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी करावा। त्यासाठी आमचे घसपटकरांचे काय योगदान असेल ते आम्ही योगदान करू, एवढी माझी नम्र विनंती आहे। आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष द्यावं। सामाजिक व्यावसायिक म्हणून मी आज बोलत आहे, कारण आज माझ्या भागामध्ये पिंपळीमधला ब्रिज तुटल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे सगळ्यांचे हाल होत आहेत। आणि मी एक सर्वसामान्य व्यावसायिक म्हणून मी बोलतोय की माझ्या व्यवसायावरती म्हणजे बाकीच्या सगळ्या व्यावसायिकांवरती, गाडी धंद्यांवरती परिणाम झालेले आहे। ह्यासाठी मी आज बोलत आहे। पर्यायी रस्ता आहे हा 15 दिवसात नाही झाला तर अनेक संसार उद्ध्वस्त होतील आणि त्याबरोबर आम्ही घसपटकर सगळे त्यांच्या बरोबर राहू। हा निर्णय आहे हा 15 दिवसात प्रशासनाने करावा, अन्यथा घसपटीतली सगळी लोक त्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण राहू। हा गाव घसपटीमध्ये जाणारा तो मेन रस्ता आहे। त्या रस्त्याने जाणारे लोक जे जाणारी शाळे स्कूलमध्ये जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे, त्यांचं नुकसान होत आहे। प्लस आपले वयोवृद्ध लोक आहेत आणि महिला वर्ग आहे, त्यांना सगळ्यांना त्रास होतोय। आणि जर ह्या गोष्टी जर झाल्या नाही तर माझा कामगार, ज्या कंपनीमध्ये जे कामगार लोक आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त होतील, ते वाऱ्यावरती पडतील। याचा विचार प्रशासनाने करावा आणि आपले आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी विचार करून 15 दिवसात हा निर्णय काय तो करावा, असं माझं म्हणणं आहे। घसपटीमध्ये, धागाव घसपटीमध्ये जाणारा रोड हा बंद झालेला आहे। प्रशासनाला काही पडलेली नाही। त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यांबरोबर। कारण ब्रिज पडल्यापासून आजपर्यंत 2.5 महिने झाले, प्रशासनाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही। चिपळूण तालुक्याचे आमदार असतील, चिपळूण रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार असतील, कोणी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। खडपोली MIDC कडे जाणारा सगळ्या MIDC मध्ये जाणाऱ्या सगळ्या गाड्या हे टोटली वाहतूक बंद झाली, त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केला। म्हणून मी आज सामाजिक व्यावसायिक म्हणून, माझा व्यवसाय हा खडपोली MIDC वरती अवलंबून आहे, म्हणून मी आज हे सगळं तुमच्या समोर मांडत आहे। प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर मला आज ही कंडिशन माझी आली नसती। आजपर्यंत मला कधीच असा त्रास झालेला नाही। मी आज 35 वर्ष धंदा करतो, व्यवसाय करतो, त्या व्यवसायामध्ये मला कधीच दोष आला नाही, असा प्रकारचा कधीच प्रॉब्लेम आलेला नाही। जर खडपोली MIDC मध्ये जाताना पर्यायी मार्ग एक खडपोली आहे आणि एक वालोडीमधून आहे। जर प्रशासनाची लोक अशा काही गाड्या जर सोडत असतील, आम्ही त्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केला, ते प्रशासनाचाच हा निर्णय आहे। प्रांतांजवळ बोलणं झालं, प्रांतांनी सांगितलं की रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत गाड्या ह्या तुमच्या जाऊ शकतील, तरीही त्याच्यात आडीकाठी येते आणि सर्वसामान्य लोकांच्या गाड्या सोडल्या जात नाही, फक्त ठराविक लोकांच्या गाड्या सोडल्या जातात। असं होता कामा नये, हे प्रशासनाने काळजी घ्यावी। परत जर हा पूल येत्या 6 महिन्यात जर तयार झाला नाही तर खडपोली MIDCतल्या बऱ्याचशा फॅक्टऱ्या बंद होतील, त्याचे परिणाम माझ्या सर्वसामान्य व्यावसायिकांवरती होतील। ह्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी पर्याय काढावा। पालकमंत्री आपलेच आहेत, खासदार आपलेच आहेत, परत आपले आमदार आपलेच आहे, सगळे आपलेच आहे। सर्वसामान्य व्यावसायिकाचा विचार करून तिघांनीही प्रशासनावर पकड करून प्रशासनाने तो निर्णय घ्यावा आणि पर्यायी मार्ग येत्या महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये काहीतरी काढावा, अशी माझी विनंती आहे तिघांना।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.